श्रीराम जय जय राम. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरुला कुठे आडनाव असते का? गोंदवलेकर गोंदावल्यास राहत असतील, दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. हृदयी ठेवा राम, मुखी सदा त्याचे नाम. हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. श्रीराम जय जय राम. द्वेषाची आग विझवली. एका गुरुपौर्णिमेला मी मानस पूजेला बसलो. अगदी स्वस्थपणे व यथेच्छ पूजा करावी असे मी ठरवले. तेव्हा श्री सद्गुरूंची नित्य परिचयाची प्रसन्न प्रतिमा समोर यायच्याऐवजी अंगावर लाल चट्टे पडलेली उदास मूर्ती सारखी पुढे येऊ लागली. ती पाहून माझ्या मनाला फार वाईट वाटले आणि श्री महाराज कोठे बरे भाजले असावेत अशी जीवाला चुटपुट लागली. तोच माझ्या अंतःकरणातील द्वेषाच्या ज्वाला व गरम वारे त्यांना भाजत आहेत असा भास झाला. त्या दिवशी माझ्या मनाची अवस्था काय झाली हे मला अजून शब्दांनी सांगता येत नाही. द्वेषाचे मूळ शोधून काढून त्याचा नायनाट करण्याचे व्रतपूजा संपल्यावर मी घेतले. मी द्वेष करतो म्हणजे काय करतो याचे विश्लेषण केल्यावर माझ्या ध्यानात आले की द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल किंवा जमातीबद्दल तीव्र नावड असणे.
द्वेषामध्ये चिंतनाचा प्रवाह एका व्यक्तीवर केंद्रित होतो. द्वेष अतिविध्वंसक असतो व विध्वंस घडवून आणण्याच्या नाना कल्पना करतो. द्वेषामध्ये एक उष्णता असते आणि ती जीवाला सतत अशांत ठेवते. द्वेषामुळे गुण देखील दोष दिसतात व निंदा केल्या वाचून समाधान होत नाही. या पाचही गोष्टी नामाच्या नाजूक धारणेला मारक होतात हे स्वानुभवाने मला समजले. म्हणून द्वेष नाहीसा करण्यास मी पुढील उपाय केला. रोज सकाळी व सायंकाळी नित्याने नाम झाल्यानंतर, भगवंता त्याचे कल्याण कर, त्याला यश दे व त्याचे सर्व चांगले होऊ दे, अशी प्रार्थना ज्यांचा मी द्वेष करी त्यांच्याबद्दल करू लागलो. प्रथम महिना 2 महिने प्रार्थना करीत असताना माझे मन दुष्ट व विध्वंसक विचारांनी भरून जाई. परंतु स्वयंसूचनेचा एकदा चांगला अनुभव आल्यामुळे माझी प्रार्थना मी बिनबोभाट चालू ठेवली. 6-7 महिन्यांनी द्वेषमय विचारांच्या प्रवाहाचा जोर आपोआप क्षीण झाला आणि भगवंता त्यांचे भले कर अशी प्रार्थना करताना मधून मधून तसा खरा भाव मनामध्ये निर्माण होऊ लागला. प्रा. के. व्ही. बेलसरे. संदर्भ आनंद साधना हे त्यांचेच पुस्तक. पान 124-25 126. संकलन श्रीपाद वामन महाजन. श्रीराम जय राम जय जय राम. पूरग्रस्तांची गोंदावल्यास सोय. सन 1961 साली जुलैमध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटुंबे निराधार झाली. त्यात काही श्री महाराजांची अनुग्रहित मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्री महाराज मुद्दाम पुण्यास आले होते वाणी अवतारात. त्यावेळी श्री गोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्री महाराजांना भेटले. श्री महाराज त्यांना म्हणाले, गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कुठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटुंब निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदावल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरूर करण्यात येईल. श्री गोंदावल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त गोंदावल्यास काय जाडे भरडे अन्न मिळेल त्यावर उपजीविका करून घ्यावी व गोंदावल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तुम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्तीमध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय? जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी, म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील. संदर्भ श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित. संकलन श्रीपाद वामन महाजन. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.